येते निलेश आणि धीरज आणि सलामीचा पॉवर प्ले मधलं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज क्रितेश गरत, ज्याच्या नावाला नेम अँड फेम मिळवलेला आहे. जबरदस्त पालघरच्या बिरवाडी सारख्या एका ग्रामीण भागातला खेळाडू पाहता पाहता हा साता समुद्रा पलीकडे गेला. गावचा खेळणारा खेळाडू शहरामध्ये गेला, शहरातला खेळाडू महानगरमध्ये गेला, महानगरचा खेळाडू गेला साता समुद्रा पलीकडे. वेळेचा अजिबात अपव्यय करू देऊ नका. खेळाडू किती मोठे असले, सामने किती मोठे असले संघ, तरी त्यांना नियमावलीमध्ये सूट देऊ नका. कारण येताना तुम्ही लेट लतीफ आलेले आहेत, आमच्या बहुमूल्य वेळ वाया जातोय, स्पर्धेला गालबोट लागतंय. त्याच्यामुळे वेळेबद्दल आम्ही तुम्हाला नो एक्झम्पशन, बाकी सगळे तुमचे लाड पुरवू आमू, बाकी खेळताना तुमचे कुठले लाड आम्ही पुरवणार नाहीये. पहिलं षटक टाकण्यासाठी घेतोय गोलंदाज क्रितेश गरत, उंच पुरा शिरशिरीत बांध्याचा व्यावसायिक गटातला हा खेळाडू आणि स्ट्रायकरला आहे तो फलंदाज निलेश. पहिला चेंडू सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. आमच्या समालोचन कक्षाकडनं पहिला चेंडू उंच पुरा खेळाडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं जातंय मिड विकेटच्या दिशेनं, उतुंग गगनचुंबी षटकार. जे धनादन जॉन जानी जनार्दन आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला निलेश आणि फेकून दिलाय मिड विकेट वरना, उतुंग गगनचुंबी टोले जंग षटकार. क्रिकेटचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यावर उतुंग गगनचुंबी षटकार. दे धनादन जॉन जानी जनार्दन, पोलिशी मार दिला जातोय क्रितेश गरतला. निश्चित मैदानामध्ये निलेश सांबरे आहे. निलेश सांबरे म्हटलं की एक विध्वंसकडे विस्फोटक फलंदाज अडकमोल सर, आणि तो निलेश सांबरे सध्या मैदानाच्या आतमधनं अप्रतिम फटकेबाजी करतोय. दोन चेंडू आणि 12 धावा. क्रितेशच्या सारख्या नामांकित गोलंदाजावर केलेला जबरदस्त कातिलाना हमला. बघूया षटकारांची हॅट्रिक अगोदर मयुरेश पाटील यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. सकाळी सौरभ अडकमोल यांच्याकडनं 5 उतुंग गगनचुंबी षटकार तिळशा संघाविरोधात मारा पाहायला मिळाले. तर या वेळेला मात्र पाहायला मिळत आहेत निलेशचे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर, 2 षटकार मारल्यानंतर क्रिकेट सारख्या व्यावसायिक गटातल्या गोलंदाजाच्या छातीमध्ये धडकी भरली आणि पलायनवाद स्वीकारत तिसऱ्या चेंडूवर षटकार बसू नये म्हणून केलेला पलायनवाद हा वाईड बॉल. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक करतोय निर्धाव चेंडू. धावसंख्या जाऊन बोलली ती 3 चेंडूच्या समाप्तीत बिनबाद 13. चांगला कमबॅक करतोय क्रितेश गरत. आपली गोलंदाजाची पहिले 2-3 चेंडू त्याने राईट आर्म ओव्हर द विकेट टाकली, त्याच्यामध्ये काय त्याला लय सापडली. त्यानंतर पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट जाण्याचा निर्णय घेतला आणि तो मात्र चांगला यशस्वी ठरतोय. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट ऑफ पुल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू उंच उडतोय आणि इथे झेल सुटतोय. गचाल ढिसाल दळबद्री गलथान असं क्षेत्ररक्षण आणि प्रेक्षकांमधनं आवाज येतो त्या खेळाडूसाठी, पोता घे पोता. आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 15 वर. चांगला गोलंदाज जेव्हा चांगला घाम घालतो आणि एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण करतो आणि ज्या वेळेला एक साधा सोपा झेल क्षेत्ररक्षक चढतो तेव्हा तो नाराज होतो आणि प्रेक्षकांमधनं आमच्या ग्रामीण भागात नेहमी आवाज येतो, पोता घे पोता. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आणि यावेळेला मात्र अचूक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि मला वाटतंय धीरज बाद होतो इथं 0 का निलेशच बाद होतोय. निलेशच बाद होतोय. शेवटी हार मानली नाही क्रितेशने आणि निलेशला मात्र बाद केलंय. पहिला झटका, पहिला हादरा. धावसंख्या जाऊन बोलली ती मला वाटते 1 बाद 15. जबरदस्त असा धुवाधार फलंदाजी करत असलेला निलेश बाद झाला आणि षटकार चौकारांना चटावलेले प्रेक्षक मात्र थोडेसे नाराज होत आहेत आणि नवा फलंदाज येतोय
5 चेंडू टाकून झालेत ना. नवीन फलंदाज कोण? फैजान मंसूरी. बघूया काय होतंय. धावसंख्या 1 बाद 15 बाद झालेला फलंदाज निलेश बाद होण्यापूर्वी उत्तुंग गगनचुंबी षटकार कीर्तीसारख्या नावाजलेल्या गोलंदाज. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला चेंडू खाली राहतोय आणि चेंडू वेगानं निघून जातोय. बघा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. किती धावा पंच? 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पडली ती 1 बाद 17. पहिलं षटक संपतंय, धावसंख्या 17. नवीन आला फैजान मंसूरी. नवीन गोलंदाज कोण येतोय? जीवा येतोय. आणि फलंदाज कोण आहे? धीरज. बघूया धीरज. निलेश बाद झालाय त्याच्यामुळे धीरजचा थोडासा धीर खचला असेल, परंतु फैजान आलाय आणि फैजानने सांगितलं का धीरजला धीर धर, कुठल्या प्रकारे डरने की बात नाहीये, मैं हूं ना. धाव संख्या 17. फलंदाजीला धीरज. निलेशने कमी वेळामध्ये आपली चमक दाखवली प्रेक्षकांना. आता बघूया धीरज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. राईट आर्म विकेट विकेट. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न इथे मात्र अयशस्वी होतोय. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू राईट आर्म विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजाला गुंगारा दिला जातोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, जाना चाहते थे कानपूर पहुंच गए नागपूर, अशा प्रकारची अवस्था. तातय्या हो. 2 चेंडूवर जीवाने मात्र धीरजला बिलकुल कुठल्याही प्रकारे चेंडूच्या आसपास फिरकू दिलेलं नाहीये. पूर्ण नाकाबंदी, पूर्ण लॉकडाऊन केलेलं आहे. धीरज नाव मोठं आहे, परंतु आज मात्र जीवाच्या 2 चेंडू समोर त्यांची डाळ काही चाललेली नाही, शिजले नाही. पुढचा चेंडू या षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म विकेट. यावेळेला पुन्हा एकदा गुंगारा दिला देतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. पूर्णपणे 3 चेंडूवर हतबल केलेला आहे धीरज यांना. कुठून चेंडू येतोय, कहां से आई गेंद कहां से निकल गई, बिलकुल कोई पता नाही. षटकातला चौथा चेंडू राईट आर्म विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा अपील मात्र नाकाम. 4 चेंडू निर्धाव. 1 मिनिट सर. टीम गावदेवी माफ करा, आज टीम 94 धानीव जर इथे उपस्थित झाले असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. टीम 94 धानीव संघ जर इथे उपस्थित झाला असेल आपण संपर्क साधायचा. जीवी स्पोर्ट्स तिळसे आपणही रेडी राहायचंय. आणि हा षटकार 5व्या चेंडूवर येतोय. गगनचुंबी षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर 23. षटकारानं धावसंख्या 1 बाद 23. 5व्या चेंडू नंतर धीरज यांच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. यावेळेला मात्र पंचांच्या समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली 24. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने स्किर केला. चेंडू वेगाने जातोय. एक खेळाडू त्याच्यावर जेवून पोहोचतोय. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 25 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती. कोणाची बॅटिंग आहे? वाल्यू ना. वाल्यू संघ शौर्य प्रांतर ग्रीष्मा 11 वाल्यू संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 बाद झालेला फलंदाज निलेश, ज्याने 14 धावा केल्या आणि उत्कुन्न 2 षटकार मारले. या डावांमध्ये आतापर्यंत 3 षटकार प्रेक्षकांची लई लूट. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय.
निकून 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 ज्याचं नाव आहे, परंतु क्रिकेट जगतामध्ये आणि मित्र परिवारामध्ये त्याला निकू म्हणतात. धाव संख्या 2 बाद 1 बाद 25. फैजान धीरजच आहे. पुढचा चेंडू आणि यावेळेला पुन्हा एकदा चेंडू फलंदाजाने टॅप केला. 1 रन पळून काढली जाते. पंचांचा इशारा वाईड बॉलचा. वाईड प्लस 22. 2 धावांनी धावसंख्या 27 वर. अजूनही फैजानला मात्र फलंदाजी जी म्हणावी तितकी काय संदेश मिळालेली नाहीये. यावेळेला मात्र फैजानला संधी मिळते. 2 धावांनी धावसंख्या 27 वर. बघूया, फैजान एक मोठं नाव आहे क्रीडा जगतामध्ये. गेल्या अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेटशी निगडीत असलेलं हे नाव लौकिक साजेचा खेळ करतो की काय बघूया. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला आवडत्या पट्ट्यामधनं मिड विकेटमधनं उत्तुंग गगनचुंबी षटकार. झिंग आणणार बेधुंद नशील संगीत. संदीप जाधव मॅन फ्रॉम कोंबडपाडा भिवंडी. धाव संख्या 33. या डावातला हा 4था षटकार. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते आणि चेंडू जातो क्रॅकिंग शॉट चौकार. मुदत्सर पटेल इथे उपस्थित आहेत. सागर पाटील यांची स्पेशल विनंती आपल्याला की आपण मुख्य मंचावर यायचं. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते फैजान यांच्याकडनं. या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर धाव अवांतर. धावसंख्या वाईडनी पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 38 वर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा. यावेळेला मात्र पंचांनी तटस्थता दाखवलेली आहे. चांगलं कमबॅक केलं जात आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिन बाद 1 बाद 38 वर. चांगली गोलंदाजी. काहीतरी कानमंत्र दिला जातोय. नॉन स्ट्रायकरचा फलंदाजाची कॉम्प्लिमेंट नक्कीच या चेंडूवर काहीतरी आगळं वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा. यावेळेला मात्र पंच अचूकपणे वळतायत. हात समांतर धाव अवांतर. चेंडू हातभर वळतोय परंतु खूप मोठा आणि त्याच्यामुळे पंचांनी त्याला वाईड बॉल करार केला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर. खेळाडू कक्षांमध्ये कृपया खेळाडूंनी बसावं. दुसऱ्या कुठल्या त्रयस्थ माणसाने बसू नये अन्यथा अपमान केला जाईल. झेल उडतोय. पकडो कॅच. जीतो मॅच. पकड लिया. अतिशय गचाळ ढिसाळ दळभद्रे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांमधून आवाज येतोय. आवडता पोता जे पोता. कारण खेळाडू मोठे आहेत. ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी झेल सुटला तरी चालू शकतो परंतु इतक्या मोठ्या खेळाडूंकडनं इतके साधे सोपे लॉलीपॉप झेल जर सुटते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 40 वर. पुढचा चेंडू राईट आर्मोवा. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान मारा. निर्धाव चेंडू. संपलं. 5 चेंडू झाले. अजूनही थोडा लांबडं आणि थोडंसं महागडं षटक पडलं ते निकून यांचं. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट.
काय पंचांचा इशारा काय तो आहे, चेंडू वाईड प्लस एक बाईज अशा 2 धावांनी धावसंख्या जाऊन पुजली ती 42 वर. थोडंसं लांबडं थोडंसं महागडं षटक निकून यांचं. उंच पुरा खेळाडू, शिरशिरीत बांध्याचा खेळाडू, त्याला चेंडूचा टप्पा मात्र काय व्यवस्थित राखता येत नाहीये. लांबडं महागडं षटक. आणि यावेळेला मात्र चकमा दिलाय, अपील पेटावून लावले. लेग बाईच्या रूपाने एक धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पुजली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 43, 43 लॉस ऑफ 1 विकेट. लांबडं महागडं षटक. किती चेंडू टाकले निकून यांनी जरा सांगा. 10 चेंडूंचं षटक. पुन्हा एकदा शेवटचं षटक मार्गस्थ करण्यासाठी हाणामारीचं षटक असेल. आणि कोण गोलंदाज येतोय बघूया. साईश ठाकूर, शार्दूल ठाकूर यांच्यात मला वाटते कुटुंबदारांपैकी असावेत, कारण पालघर पट्टीमधले. बरोबर नाही का? फक्त आडनावामध्ये साधर्म्य आहे. नाही, निश्चित एक चांगला खेळाडू साईश ठाकूर. नुकताच जी आगरी प्रीमियर लीग पार पडली ज्यामध्ये निश्चित बोलबाला होता या खेळाडूचा साईश ठाकूर, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. जरा वेळेच्या बद्दल आपल्याला सहकार्य करावं दोन्ही संघांनी. आपण इथे स्पर्धेसाठी आलात, प्रेक्षकांना आपण खेचलेलं आहे. क्राऊड पुलर नक्कीच आहात, कारण आपण आलात आणि प्रेक्षकांची गर्दी वाढली. असं जरी असलं तरी आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. वेळेचा अपव्यय होता कामा नये. वेळेसाठी आम्ही अतिरिक्त स्ट्रिक्ट राहू. कुणासाठी आम्ही दयामाया दाखवणार नाहीये. वेळेबद्दल आम्ही हात जोडून आपल्याला नम्र विनंती करतोय. बाकी सगळे लाट पुरवले जातील. वेळेचा जर अपव्यय केला जाईल तर मग मात्र आम्हाला कठोर शब्दांचा वापर करावाच लागेल. आयोजकांनी आपल्याला स्पष्ट वॉर्निंग तसे दिलेले आहे. कारण या 6 दिवस आम्ही या आयोजकांच्या ऑफिशियल स्पोक्समन आहोत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू चांगला खाली राहतोय आणि धावबाद असल्याचा निर्वाळा पंच अचूक थ्रो पाहायला मिळतोय. झिंग आणणारं संगीत. नवीन फलंदाज संदीप येतोय. धावसंख्या 2 बाद जाऊन पोहोचली ती 43. साईश आल्या पहिला चेंडू निर्धाव राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र दिशाशे भटके. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं. वाईड बॉलनी धावसंख्या जाऊन बोलली 2 बाद 44. दिशाशे भटके. अच्छा, हे फलंदाज जे आले ते गावचे जावई बुवा आहेत. गुंज गावचे जावई बुवा आहेत. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र चेंडूने गुंगारा दिलाय. 1-0 धाव. गुंजगावचे जावई वाडा तालुक्यामधलं अगदी डोंगराच्या पायथ्याशी असलेलं, मंदाग्नी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं गुंजगाव. पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू सुरेख.
गोलंदाजी पाहायला मिळते साईश, जबरदस्त नाट गोलंदाजी, फिरकीचा मारा पाहायला मिळतोय. फलंदाज संदीपची सत्व परीक्षा पाहिली जाते. राईट आमोर द विकेट साईश. यावेळेला मात्र बॅटीला चेंडू लागतोय, आडव्या पट्टीने 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, आणि फलंदाज मात्र दुसऱ्या धावेला थोडासा लेझी फेलो पाहायला मिळतोय आपल्याला, कारण दुसरी धाव ऑलवेज देअर. धन्यवाद बाणपतक थँक्यू गावचा एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नंदकुमार पाटील इथे उपस्थित होतात. नंदुशेठ आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर यावं. ते सुद्धा वाडावाल्यांचे जावई आहेत. जावई भाऊंनी आज अक्षरशः गराडा घातलाय सासूरवाडीला, आणि त्याच्यामुळे भाऊजी लोकांची मोठी धांदल उडलेली आहे. हा बल्ली पण जावई बुवाच आहेत. गराडा घातला अक्षरशः, म्हणजे भाऊजी आणि सासरी बुवांची झोप उडवले जावई लोकांनी. असू द्या, येऊ द्या. या सर्व जावई बुवांचं आम्ही वाडा तालुक्यातल्या भाऊजी आणि सासरी बुवा संघाकडनं हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र चेंडू पुन्हाच्या खाली राहतोय, हतबल होतोय. फलंदाज वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. लांबड महागड षटक. धाव संख्या जाऊन पोहोचली 46. षटकार पद चौकार थांबलेत आणि वाईट बॉलची खैरात चालू आहे. तानाजी आलेत. पुढचा चेंडू. यावेळेला झेल उडतोय, आणि यावेळेला मात्र झेल काय सुटलेला नाहीये. त्याच्यावर प्रेक्षकांना पोता जे पोताय म्हणायला संधी नाहीये. चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आसमानी टोला, आणि यावेळेला मात्र कुठल्या प्रकारे झेल सुटत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, आणि इथं षटक समाप्ती होते. वाटत किती धावा झाल्या? 5 बाद किती? 46. जिंकण्यासाठी 47 और आगे का आखो देखा सुनाले गेले अक्षय पांडव. टॉस करताही जॉईंट व्हायचंय, विनंती करताय टीम लोणेकर बी इथे उपस्थित आहे. धानिव संघ जर उपस्थित आहे, पूर्ण संघ जर आपण रिपोर्टिंग करा. ओके, मॅच नंतर टॉस करू आपण. निमित्तानं गोटेकर बी संघाचे उपस्थित होते. आपलं स्वागत आहे. आतिश पांडे आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यावं. आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य मंचावर याचे सागर पाटील जे आयोजक आहेत त्यांच्याकडनं ही विनंती आहे. एक अप्रतिम अशी स्पर्धा आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. चांगल्या लढती आहेत. मानाची सन्मानाची स्पर्धा जेव्हा होते ना, अगदी बघा असं असतं ना की तुम्हाला टीम शोधाव्या लागतात. इथे मला कंटिन्यू कॉल येत आहेत की आम्हाला खेळायचंय, संधी मिळेल का. आता मी 3-4 टीमचे कॉल आतापर्यंत आलेत की आम्हाला खेळायचंय, संधी मिळेल का. मात्र काय असतं, 10 टीम आपण सांगून टीम जर बोलवल्यात तर मग 10च टीम खेळवणं आपलं कर्तव्य आहे, आणि त्यामुळे आपण 10च टीम खेळवतो इथे. जयेश पाटीलही त्याला दुजोरा देत आहेत, कारण त्यांनाही खूप सारे कॉल आलेत. मात्र त्यांनीही स्पष्ट सांगितलं की 10च्या वर 11वा संघ खेळणार नाही. 10च संघाचा जो लॉट आहे, आणि त्यामुळे 10च संघ आजच्या दिवसात खेळतील. ज्या संघांना संधी मिळाली त्यांनाच क्रिकेट खेळता येईल.
नंदकुमार पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम पाटील. एक लेजंड खेळाडू आहे, प्रदीर्घ कालकीर्द. मॅचला इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पूर्वार्धाचा खेळ. जर आपण पाहिलं निलेश सांबरेनं ज्या पद्धतीनं सुरुवात मिळवून दिली होती ना, ती निलेश सांबरेची सुरुवात तिथे कंटिन्यू ठेवणं शक्य झालं नाही. थोडा काळ फैजान मैदानाच्या आतनं फलंदाजी करताना पाहिला मिळाला. मात्र आज पूर्णमध्ये अपयशी इनिंग धीरज झहाची आपल्याला पाहायला मिळाली. संदीप सांबरे तो स्ट्रगलमध्ये होता. तानाजीला काही दमखम दाखवता आला नाही. निलेश ज्यानं चांगला स्टार्टअप दिला होता, तर नंतर फैजान काही काळ मैदानाच्या आतनं चांगली फलंदाजी करताना जरूर पाहायला मिळाला. एकंदर धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 46 आहे. 47चं लक्ष आहे आणि या 47 धावसंख्येचं लक्ष नजरेसमोर ठेवून सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. साईश ठाकूर ओपन करण्याकरता स्ट्रायकर एन कडे आपल्याला पाहायला मिळते. साथीनं बिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. साईश ठाकूर मागच्या म्हणजे परवाच्या दिवसापर्यंत संडे पर्यंत या खेळाडूचा खेळ मी पाहिलाय. अग्री प्रीमियर लीग पालघर ज्यामध्ये सफाळ्याच्या माकणेच्या मैदानावर त्या 7 दिवसात खूप चांगलं क्रिकेट. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर साईश ठाकूर हे नाव निश्चित चर्चेमध्ये होतं. चांगला खेळ साईश ठाकूरच्या माध्यमातून पाहिलाय आम्ही. आणि ते साईश ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याकरता संदीप सांबरे पांड्या या नावानं ओळखलं जातं आणि तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. वेग आहे, प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं संदीप सांबरे पांड्या याला, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगलं क्रिकेट इथल्या प्रेक्षकांना बघायचंय म्हणून हा दर्दी क्रीडा शौकीन इथपर्यंत आलाय. मात्र उद्याही यावं लागेल, कारण उद्या टेनिस बॉल क्रिकेट मधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला भेट देतील. ऑफिशियल इशारा हसमुख पाटील यांचा. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल, स्ट्रॉंग अपील आणि इथे विकेट. माघारी परतावं लागेल. विकेट मिळतीये. खेळाडू साईश ठाकूर त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट आली आहे. खेळाडू बाद. टीम अमीन बॉईज आसिफ ज्याचे सर्व आहेत. आसिफ इथे येतात. आसिफ आपलं वेलकम आहे. वेलकम आसिफ. अमीन बॉईज चे आसिफ इथे आलेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अमीन बॉईज या नावानं आज वसई पाटाचा संघ मैदानामध्ये असेल आणि शेवटच्या मॅच मध्ये गावदेवी धानिव त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला टीम गावदेवी तिळसे इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळेल. अगदी चांगल्या लढती आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. अगदी चांगले संघ या स्पर्धेच्या निमित्तानं इथपर्यंत आलेत, म्हणूनच प्रेक्षक वर्ग तो इथपर्यंत आलाय. पहिल्याच बॉलवर तिथे विकेट आली. साईशला माघारी परतावं लागलं गोल्डन डक वर. सार्थक आलाय मैदानामध्ये. यावेळेस सार्थकनं बॉलला खेचून मारलंय आणि तिथे फेकून दिलंय मिड विकेटच्या क्षेत्रात. खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू बँड पदक फयाज. बँड पदक थँक्यू. फयाज होते त्या क्षेत्रामध्ये. संधी होती मात्र ती दवडली गेली आणि तिथे षटकार येताना पाहिला मिळाला. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय. बॉलवर जोपर्यंत रिटर्न केलं
एक सिंगल इथे धावफलकावर जोडत असताना एकच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 7 या आकड्यावर टीम वालीव पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजीच्या माध्यमातून थोडंसं अपयश जरूर आलं, मात्र उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर चांगला खेळ तो इथे बिरवाडीकडनं सुरू झालाय, कारण पहिल्या बॉलवर खराब फिल्डिंग आणि त्यानं षटकार आला. आपल्या वैयक्तिक इनिंगचा फेस करत असताना सार्थकनं 7 धावांवर सध्या बॅटिंग करतोय. क्रितेश घरत जो मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप सांबरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. क्रितेश घरत त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल संदीप सांबरेचा, खाली राहिलेला बॉल, तिथे बॉलला जोपर्यंत स्टॉप केलं, एकचा इथे प्रयत्न होता मात्र दवडलं गेलं, तिथे रन न घेणं पसंत केलं. चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलंय तिथे युवराज जो आहे त्या क्षेत्रामध्ये, आणि चांगली फिल्डिंग युवराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुंचपुरा शिटशीट बांधचा खेळाडू. ऑफस्टंपच्या बाहेर जर आपण पाहिलं तर 38 सर्कल पूर्ण पॅक आहे. निलेश सांबरे, मुबारक खान, युवराज, तदनंतर सत्य शिवम असे खेळाडू आहेत. यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल फुलर लेंथवर पिच केला, बॅकलिपला खाली करायला भाग पाडलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. चांगलं क्रिकेट जे प्रेक्षकांना निश्चित पाहायला आवडतं आणि ते चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगला बॉल थोडासा फिरवलं, फिंगर रोल केले, बॉलला कट केलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 1 विकेटच्या पत्त्यानंतर टीम बिरवाडी जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. बिरवाडी संघ जर आपण पाहिला ना तर आज अनिकेत एंटरप्राइजेस या नावानं मैदानामध्ये आहे. शौर्य पॅन्थर्स, ग्रीशा 11 वालीव हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. असे 2 संघ आहेत. एक गाव एक संघ हा फॉर्मॅट खूप प्रसिद्ध होतोय, नावारोपाला येतोय, त्यामुळे पॅकर्स एक गाव एक संघाच्या टीमला सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 युवराजला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया युवराज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. काही गोलंदाजांची आज अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सलाउद्दीन आणि सैजाद हे जे प्रमुख गोलंदाज आपण एरवी पाहिले. सैजाद म्हणजे वालीवचा एक प्रमुख गोलंदाज आहे, मात्र आज सैजाद टीमच्या सोबत पाहायला मिळत नाहीये. युवराज येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर क्रितेश घरत उभा आहे. चांगला खेळ क्रितेशला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. बिरवाडी गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आज मला थोडंसं वेगळ्या ड्रेसिंग मध्ये पाहायला मिळते. स्वप्नील पाटील अर्थात डॉन इथे आम्हाला पाहायला मिळतं. डॉन आपलं वनकपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नील डॉन इथे आलेत आणि विनंती असेल जरी ड्रेसिंग नॉर्मल असेल या मंचावर, कारण एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. पॅकर आहेत टेनिस बॉल क्रिकेट मधले स्वप्नील डॉन. विनंती करतोय आपण मंचावर यावं. सध्या जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर युवराज. यावेळेस क्रिकेट घरतनं फेकून दिले बॉलला दूर सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट केले 6. थँक्यू. थँक्यू बॅन पथक इथे या स्पर्धेच्या निमित्तानं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे स्वप्नीलजी पाटील अर्थात डॉन इथे आलेत. आपलं स्वागत आहे. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल तिथे अलंग द कार्पेट खेळलाय. सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा. टीमला सपोर्ट करण्याकरता बिरवाडी गावातनं त्यांचे सपोर्टर्स इथे आलेत. ते सर्वांचं स्वागत आहे. युवराज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्याच बॉलवर त्याच्या विपक्षामध्ये तिथे षटकार आला होता. आपटून टाकण्याचा प्रयत्न, खूप अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय.
बॉल सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि अखेरच्या क्षणी तिथे प्रयत्न तर चांगले होते. निलेश सांबरे त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाला. 2 रन आपल्या टीम करता त्यांना तिथे सेव्ह केल्या. 2 धावा इथे धावफलकावर जोडत असताना आपण पाहतोय या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना एकंदर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. युवराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एनकडे सार्थक तुम्हाला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. एक शिडशिडीत बांधाचा उदयनमुख खेळाडू. चांगला खेळ त्यानंही दाखवलाय. पायातील बॉल. अपील 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 स्ट्रॉंग आणि बोट आकाशाकडे. सार्थकला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकुंज राऊत फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. 2 विकेट्स आल्यात. 2 खेळाडूंना इथे माघारी परतावं लागलंय. 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 17 आहे. क्रितेश घरत या डावामध्ये त्याला एक महत्वाची इनिंग साकारावी लागेल. वाडा तालुक्याच्या प्रेक्षकांना आतापर्यंत खूप सारं चांगलं क्रिकेट ज्या खेळाडूंना दाखवलंय तो क्रितेश घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. साथीनं निकुंज राऊत आलाय. युवराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे फटका फसलाय. बॉल फाईन लेग कडे चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये मात्र तिथे खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. निलेश सांबरे त्या क्षेत्रामध्ये पुढे एकदा पोहोचला जोपर्यंत वसंत सांबरे होता. माफ करा, वसंत सांबरे. हे 3 बंधू आहेत एका टीम मध्ये. निलेश सांबरे, संदीप सांबरे आणि वसंत सांबरे. त्यापैकी वसंत सांबरे यावेळेस बॉलवर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा. क्रितेश घरत स्ट्रायकर एन कडे आहे. युवराज त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. चांगला बॉल गुणवत्ता दाखवली. गुडले स्पॉटच्या परिसराचा वापर केला आणि तिथनं बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 18 धावा आहेत. येणारी इथनं 12 चेंडू आणि विजया करता जर आपण पाहिलं तर रन्स बनवायचे आहेत 29. पाणी पाठवा मैदानामध्ये. पाण्याच्या बॉटल्स. मैदानामध्ये पाणी जातं. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम छत्रपती ग्रुप सिमरन 11 घोटेकर बी आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम आमीन बॉईज अर्थात वसई फाटाचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या 2 संघांमध्ये ही लढत असेल नेक्स्ट मॅच मध्ये. दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे आमीन बॉईज आणि घोटेकर बी. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर फयाज ज्याच्याकडनं मिसफील्ड झाली होती. झेल सुटला होता. षटकारामध्ये कन्वर्ट झाला होता बॉल. तो फयाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 12 आणि रन्स बनवायचे आहेत 29. 12 बॉल रिमेनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन.
पुढचा बॉल, चांगला बॉल, इथे खाली राहिला, अपील आहे, अपील आहे. शाउट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बटन बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. इथे दोन्ही पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे एक डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता फयाज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल निकुंज करता. यावेळेस निकुंजनं फेकून दिलं बॉलला मिड विकेटच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम तगडा प्रहार. षटकार 6. एक चांगला स्ट्रोक इथे आपण पाहतोय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. थँक्यू बँड पथक. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये देऊन मॅच कंटिन्यू ठेवावी लागेल. चला थोडे गेम स्पीडअप करा. हसमुख पाटील वॉर्निंग द्या खेळाडूंना, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. वेळ वाचवावा लागेल तरच 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला खेळायला मिळतील. संघ थोडेसे उशिराने आलेत. हा फिरवलेला बॉल यावेळेस उडवला हवेमध्ये. शिवम त्याला तिथे प्रेक्षक बनवण्याचा प्रयत्न. बॉल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू बँड पथक. अगदी शॉर्ट मध्ये आपण आटपून घ्या कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. बँड पथक, बँड पथक थँक्यू. संदीप थोडं शॉर्ट वाजवा कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे आज. पुढचा बॉल, चांगला बॉल, इथे खाली राहिला. धीरज झानं त्याला स्टॉप केलं. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. याआधी शिवमकडे जो कॅच होता ना, अशा पद्धतीचे झेल बघा, प्रत्येक खेळाडूची झेल पकडण्याची शैली वेगळी असते. एक खेळाडू आज या मैदानावर आहे कलवा, या पद्धतीचे झेल तो उलटे पकडतो, तो रिव्हर्स उभा राहतो आणि बाहेरनं बॉलला कॅरी करतो. बघा ही दोन वेगवेगळ्या भिन्न पद्धती आहेत. तुम्ही बॉलला चापट मारून आत टाकण्याचा प्रयत्न करता, काही वेळ उडी मारण्याचा प्रयत्न करता, तो उलटा उभा राहतो आणि बाहेर कॅच कॅरी करतो. बघा प्रत्येकाची एक वेगळी शैली असते. धावसंख्या जर आपण इथे तिसऱ्या आमची स्क्वेअर लेगचे पंच आहेत त्यांनी वॉर्न केलंय फयाजला, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, ज्यामध्ये 2 षटकार आलेत. पुढचा बॉल फयाज, त्यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे एक चांगला कॅच कॅरी केला जाईल. विकेट मिळेल खेळाडू बाद. नवीन बॅटर लवकर मैदानामध्ये यायचंय. नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. थँक्यू बँड पथक. चला टीम मीटिंग. धीरज थोडा वेळ वाचवा. धीरज थोडस वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस खेळायच्या आहेत. थोडासा उशीर झालाय. पाच चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर 17 धावा तुम्हाला विजयाकरता इथनं बनवायच्या आहेत आणि या 17 धावा तुम्हाला 7 बॉल मध्ये धावफलकावर जोडायच्या आहेत. क्रितेश घरत जो मैदानाच्या आतमध्ये आहे, 7 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे. हा बॉल या मॅच मधला महत्वाचा चेंडू आहे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता यावेळेस श्रेयस ठाकूर जो मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता.
चांगला बॉल त्याच्या अगेन्स्ट इथे हाताळला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं सदानंद जी अडकमोल सर आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये असतील आपण लगेचच टॉसला जातोय या आसिफ आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय एका बाजूने अमित बॉईज वसई फाटा आणि दुसऱ्या बाजूने टीम छत्रपती ग्रुप सिमरन 11 घोटेकर पी चला टॉस करता या शिवाजी पाटील हसमुख पाटील अक्षय भगत आणि शिवाजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने आमच्या नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि एकनाथ पाटील एक्का तो पण नाव आहे त्यांचं आइए सर पधारिए तशरीफ आइए वेलकम स्वागतम सुस्वागतम दोन्ही संघांना आम्ही वॉर्न करतोय नाणेफेकीसाठी विनाविलंब समालोचन कक्षामध्ये यायचं आहे वसंत सांबरे शेवटच्या अंतिम ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळते 6 बॉल आणि 17 धावा या मॅच मध्ये जिंकण्याकरता तुम्हाला दाफलकावर जोडायचे आहेत मोपाच वसई फाटा पहिल्याच बॉलवर इथे विकेट आली आहे खेळाडू बाद बँड पथक थांबायचं टॉस होतोय बँड पथक टॉस होतोय टॉस होतोय त्यामुळे बँड पथक आपल्याला थांबवतोय मी अमितजी पाटीलांना विनंती करतोय आपली गाडी थोडीशी बाजूला घ्या देत ना कारण समोर तिथे थोडासा त्रास होतोय थारमुळे जी काच आहे ती तिथे प्रेक्षकांना आणि थोडेसे 95 स्क्वेअर लेग तिथे शिवकृपा नाणेफेक जिंकलेले घोटेकर संघाने काय निर्णय क्षेत्ररक्षण समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा आपल्याकडे सर्वोत्तम गोलंदाजीचा ताफाच बरोबर आहे हो सगळी पूर्ण धन्यवाद दोन्ही संघ आपल्याला बेस्ट ऑफ लक आपल्याला प्रथम फलंदाजीसाठी ठेवण्यात आलेलं है क्या मराठी में बोल सकते हैं हिंदी में बात करेंगे हिंदी में क्या लगता है पहले बल्लेबाजी करते वक्त सामने की टीम भी काफी नामी चुमी टीम है क्या कितना स्कोर बनाएंगे 50 रन के करीब जाएंगे क्या आपके पास जैसे बल्लेबाज है जो इनकी गेंदबाजी को धाराशाही करेंगे सब अच्छी बैट्स तो दोनों को हमारे तरफ से ऑल द बेस्ट आणि मान्यवरांना विनंती करतोय का कोणी एनीबडी कॅन चलो द न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स घोटेकर वन द टॉस एंड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट इथे बोट आकाशाकडे फलंदाजाला माघारी जावं विकेटचं बदल क्रितेश करत जिथे पहिल्या बॉलवर बाद झाला ना तिथे मॅचचं चित्र बदललं असं म्हणायला हरकत नाही धावसंख्या 31 आहे येणारे इथं बॉल शिल्लक आहे 4 रन्स बनवायचे आहेत 16 4 चेंडूचा खेळ 16 धावसंख्येची गरज षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता वसंत सांबरे पुण्याच्या एकदा सज्ज होतोय यावेळी चांगला बॉल आतल्या बाजूने आला फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता यानंतर या मॅच नंतर आपण सत्कार सन्मान त्याच्याकडे वळणार आहोत मात्र सध्या मैदानामध्ये खूप इम्पॉर्टंट हे 3 चेंडू आहेत उडवलंय यावेळेस आसमान दाखवलं वसंत सांबरेला तेजस लाली कुठेतरी गायब झाले होते अचानक त्यांचं दर्शन झालंय ऍज अ स्कोरर आज त्यांना काम बघायचं होतं मात्र ते आज अगदी कोपऱ्यानं मागे जात असताना पाहायला मिळतात या ओव्हरचा आतापर्यंत जर एकंदर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धाफलकावर 37 आहे विजया करता इथनं ते येणारे बॉल शिल्लक आहेत 2 रन्स बनवायचे आहेत
2 बॉलवर 2 मोठे फटके. खेळ खल्लास, क्रिकेटचा खेळ आहे. शॅमेलियन सरड्यालाही लाजवेल एवढ्या वेगानं रंग बदलतो. आणि इथे काय या मॅचचा रंग बदलताना पाहायला मिळेल. तानाजी धायगुडे अगदी रिस्की पोझिशन जी असते ना क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज वसंत सांबरे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. मॅच निर्णायक आहे, रंगतदार आहे. एक षटकार ठोकून या मॅच मधल्या आशा पल्लवित केल्यात. एक चांगला स्ट्रोक तिथे खेचलाय जरूर. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या आधी थांबवला जाईल का? संदीप सांबरे आहे, त्यामुळे त्याच्याकडनं चांगल्या अपेक्षा निश्चित केल्या जाऊ शकतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आणि या 2 धावा बरोबर ही मॅच आपल्या बाजूने जरूर खेचली आहे. टीम वालिवनं सध्या चांगला परफॉर्म राहिला आज. टीम शौर्य पॅन्थर ग्रीशा 11 वालिव या मॅच वर हावी होत असताना शौर्य पॅन्थर्स ग्रीशा 11 वालिव आणि अनिकेत एंटरप्राइजेस मधली मॅच. या दरम्यान षटकार जरी आला असला तरी ही मॅच इथे जिंकली आहे टीम शौर्य पॅन्थर्स ग्रीशा 11 वालिव. खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद बँड पथक. आपण मुख्य मंचावर जाणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे